याई हाव. तू मला एक गोष्ट सांग. हा. बायको नेमकी माणसाला कशी करायला पाहिजेत, कशी की ज्या पोराला पोरगी आवडली ती बायको करायला पाहिजेत, का ज्या पोरीनं एखाद्या पोराला आवडलेले असेल ती बायको ते नवरा तिनं करायला पाहिजेत, म्हणजे नातं कोणतं टिकल? ज्या बायकोला नवरा आवडतय हम्म. तीच बायको टिकून राहणार. कस काय? नाहीतर जर गड्याच्या जर मनात असलं तिच्या जर मनात नसलं हम्म. तर ती बायको टिकायला मुश्किलच असते. कशामुळे बरं? काहून तर तिचं मन नसते आणि पहिलं तिचं मन तिकडं रमलेलं असते हम्म. दुसरीकडं. हम्म. मग हे कोणताच तिच्या नवर देव पसंत येत नसला हम्म. नसते. आणि जी आता मोह काय झाले, हम्म. मी जरा काळी आहे हम्म. आणि बाप जरा गोरा आहे, तर बापात किती त्रास केला तरी त्याच्या मागात रुडबडू हम्म. झाला संसार. नाही तर काय खरं होतं, मी जर त्याच्यावर जरा चांगली असते, अशी हया अशी जराशी गोरी असती, त्या लातानं उघड पाडून गेली असती. अशा चालल्यात ना बाया, हा ना. 4-4 लेकरं सोडून शेणी. हा. तर ज्या बाईच्या नवरा पसंत आला हम्म. तीच बाई टिकाऊ राहणार. आपण पसंत करून काय करतो, आपल्या येवा आणि तिच्या येवा. हम्म. आपण हो म्हणा हम्म. आणि ती नाही बी हो म्हणा. हम्म. याच्यातलं नांदन पण हे काय खरं हे. एक माय असती. इकडे बस. कुणी यायले का तोंडात? हम्म. ती माय. पाणी नाही बाई. किती लसलस फुलं येत आहे ते. लय म्हणजे आत्ता तोडून नेले तरी बी उद्याच्या कटा 1-2 कटा भरतो. 2-3 भरतात कटी. लसलस तर सांगूच नको. बरं मन बरं एखादं गाणं मग. कोणतं म्हणू, लेकी बाळेवर म्हणू का? नाही, चांगलं म्हण. ते म्हणशील का तू? कोणतं? माऊली माझी रत्नाची खाना. हो. हा मन मग. माणूस मेली आहे म्हणत असतात. तसं काय नसतं, आईचं गाणं आहे ना ते. मरण पावल्याच्या नंतर म्हणतात असं. अरे काय नसते होत मन. नाही नाही, आता मला माय नाही म्हणल्यावर दिसणार नाही, दिसणं म्हणल्यावर म्हणायला काय हरकत नाही तसं. हम्म. दिसायला का? दिसायला बरी मन. जगवन वाटे भयान, जगवन वाटे भयान, नाही म्हणून मावली माझी रतनाची खण, मावली माझी रतनाची खण. जगवन वाटे भयान, जिला माय बाप नाहीत त्या माणसाला या गोष्टीची लय असा जाळ लागते. वल्या झाडाला आग लागते म्हणतात ना, तर ही वल्या झाडालाच आग लागत असते. ज्याला माय नाही त्याला कळते बरं. पण जिवंतपणी कळत नाही कोणाला. जिवंतपणी मायला कितीतरी भांडू वाटतंय. भांडतात बाया, बाप असो माय असो, राग राग जातात माय बापावर. पण आता असा डोंगर पेटताय की असा रानवा लागल्यावानीच समजा माणसाला पेटते. आग लागते जशी हृदयाला. हो ना. जगवन वाटे भयान, सगळा जग हिंडला तरी माय नाही दिसू शकत आणि बाप नाही दिसू शकत. मग भाऊ भेटतील, धर्माचे करणी धरणीच्या बहिणी भेटतील. बहिणी साडी घेतली तर ती म्हणे माय मा गुरुभाऊ हे ग. असं असं असते. बहिणी पैशानं सगळं जगात सगळं भेटत आहे, फक्त मायबाप भेटत. पैसा असल्यावर सगळं भेटतंय पण मायन बाप नाही भेटत. असं आहे. बरोबर आहे. जगवन वाटे भयान, नाही म्हणून मावली माझी रतनाची खण, मावली माझी रतनाची खण. त्या आवानी एक ग्रस्त होता. तो काय म्हणला,
म्हणला बायको म्हणली त्याला म्हणली होय म्हणली तुमची माय जर मारून टाकली इतका त्रास द्यायली आणि मारून जर टाकली म्हणे तर होत नाही का म्हणे आपल्याच नावचं सगळं. बापरे. म्हणे हो होते म्हणे. आता ते येडा धातुरा त्याचं काय ज्ञान आहे त्याला. मग त्यानं काय केलं माय नेली रानात आणि मायला गौऱ्या येचून आणायला लावल्या सगळ्या रानाच्या आणि मग गौऱ्या येचल्या तिनं जमा केल्या. आता हे वाघ देवाच असतंय ते बरं. मग याला कुठं डब्बीचं राहिलं ध्यान. मग हिच्यावर गौऱ्या रचल्या त्यानं मायवर आणि गौऱ्या रचल्यावर मग डब्बी आणाय घरी गेला. मायन काय केलं सुता आणि गौऱ्या काढल्या आणि जशाल तसं हुड ते म्हणजे असं सरण रचलेलं होळी रचल्यावाने आणि ती निघून गेली. निघून गेली कुठं गेली चोराच्या मंदिरात बसली जाऊन शनी जिथं चोर गठुड सोडतात तिथं गेली म्हणजे अड्ड्यावरच्या चोराच्या. हा मग ते देवी होती त्या याच्यात. मग त्या देवीच्या मागून ती लपली. आता चोर आले समजा रातच्या किती वाजता आले असतील 12-1 वाजता नाही तर 4 वाजता नाही तर कव्हा बी. मग येईल वाटलं मला मारतात का काय चोर कोणाला ठाव. आता चोरायला काय माहित आहे ही मथारी इथं बसलेली आहे म्हणून. मग त्याने काय केलं असं गठुडे टाकलं असं सोडलं सोनं चांदी हे आणलेले लोकांचं टाकलं ते हिशे करायले तर 5-7 जण असतील होते समजा हिशे करू लागले. तर ती काय म्हणली अरे बापा मोहाय टाका रे एक हिसा. मोहाय टाका म्हणलं की चोरायला वाटलं आता भूतच आले गड्या. हे सगळं सोडून दिलं गेले चोर पळून. काल बसतील ते सोनं पाहत जीवाच्या पुढं. मथारींचे गठुड उचललं बाहनलं गठुड आणि तितक्याच रात्री निघली लेकीच्या इथं. मग लेकीच्या इथं आल्यावर लेकीच्या इथं आली तर मग आता मथारीचं तेरस पुढं ते सावडण. मग भाऊ गेला बहिणीच्या इथं. तिने काय केलं कणग्यात गठुड ठुलं आणि कणग्यात जाऊन बसली लेक आलाय म्हणून. आणि लेक मायला मधातून लेकाला म्हणायली बापा बाई बाबाला पाणी दे ग आलाय बाबा. पण ती म्हणा ना की मलियान फुकून दिलं देऊ लागला म्हणून शनी मायचा जीव कसा राहते. मग त्यानं तिनं पाणी दिलं भावाला आणि मग म्हणला बाई उद्याचं का नाही सावडण आहे कोणाचं मायचं सावडण आहे. तर मग बहीण म्हणली अरे बाबा त्या मेल्यावर मला सांगलं नाही म्हणे. त्या आई म्हणला मेल्यावर काय सांगू तुला ती कशाने मेली कोणाला ठाव म्हणे आणि उद्या का नाही तर सावडण आहे. आता त्या गौऱ्याच्या याच्यात ती मथारीच नाही तर सावडण काच करणार आहे बरोबर. मग हिनं काय केलं ते सोनं मग ते जेवला खावला बहिणीच्या इथं सांगून गेला. गेल्यावर हिनं इतकं सोनं घेतलं आणि बहिणीच्या इथं बहिणीला म्हणाली बाई दादाला बी हिस्सा दे बरं. दादाला बी जरा असं दे बरं त्यातलं. बहीण म्हणली माय होय ग तुला मारून टाकू लागला त्याचा बरा तुझा बरा त्याच्यासाठी जीव लागायला. पण नाही ते लेख आहे ना माय जन्म देते ना एक तर ते पाणी नसल काय माय जन्म देते तर तिची मया सगळ्या लेकरावर असते. मग तिनं काय केलं ते गठुड उचललं मथारीनं आणि मग ती गेली पुढं म्हणली त्याला विचार म्हणली जाऊन माय कोठे म्हणून. म्हणला बाई माय म्हणला मेली म्हणला अशानं असं झालं. मथारीन काय केलं इतकं लेकील ठुलं आणि इतकं पैशाचं गठुड घेऊन गेली लेकाच्या इथं. मग म्हणला बापा तू आली बरं झालं. मग ती सून कशी म्हणाली हो मथारी तर आली म्हणे. पण मथारी आली तर गठुड घेऊन आली ना. मग गठुड घेऊन जे समजा पैशा सोन्याचं चोराजवळच. मग ही काय म्हणली त्याची बायको म्हणली बाई मथारीने इतकं गठुड आणलं म्हणे तुम्ही काय करा म्हणे मला नेऊन फुकून द्या म्हणे मला नेऊन फुकून द्या. मग आता यानं नेलं तिनं गौऱ्या जळतण गोळा केलं त्याच्यात बसली आणि मग दिली फुकून दिली. मग जळाली मेली तिची राग झाली तिचं सावडण केलं तिचं आणि मग लोक आला घरी. मग 3 दिवसांनी तिची वाट पाहायला येतं. कोण पाहायला बायकोची वाट पाहायला लोक. त्याला वाटलं ही आली माय आली म्हणल्यावर बायको येईल
हा. लेकरं म्हणायत पप्पा मग आई नाही आली. येणार आहे बाबा ती गठुडं घेऊन, येणार आहे बाबा. असं करून करून 4 महिने का 2 महिने झाले. मग 2 महिने झाल्यावर मग माय काय म्हणली, मग त्यो लोक म्हणला मायला, म्हणला होय माय ती तर आली नाही. म्हणली बाबा तू काय कर, म्हणला बायको तू पैसे ने आणि बायको देतात का नाही, तू काय कर म्हणे पैसे ने आणि हे इतक्या पैशात दुकानदाराला म्हणा मला माय द्या. शाबास. दुकानदाराला म्हण की माय द्या, 1000 नाही 10,000 रुपये ने आणि दुकानदाराला म्हणा मला माय द्या. देतो का म्हणे दुकानदार, विचार बरं तू. नाही जे दुकानावर जायचं माय नाही, माय द्या. लोक म्हणायचे तुला माय देऊ का, खेटर घेऊन त्याला हाणायचे तोंडावर. तुला माय देऊ का, या बाजाराला चालाय त्या बाजाराला चालाय. गाव परत ते परभणी लोक तर सगळ्या समजा हो जेवढं आहे ते, जेवढं दुनिया आहे तेवढी हिंडली त्यानं. सगळ्या जिल्हा हिंडला असेल, हिंगोली जिल्हा म्हण की पुरा हिंडला त्यानं. बाजारा परत जाते आपण ढोर वासर घेऊन कसे जातो. माय आला तो की खरसले पैसे. शेंगदाणे काय फुटाने खात असेल, खरसत असेल, हाटेलीने खात असेल. खाऊन 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 मग ते जाऊ दे ना मग 50,000. पण माय कोण द्याले त्याला, माय देत नाही ना. मग म्हणली बाबा तू काय कर म्हणली, हे 10,000 रुपये घे आणि या गावाला नाही तर त्या गावाला जाय म्हणा मामा मला बायको करून द्या. हो एक बायको करून द्या. तर बुवानं दलाली खाल्ली 5,000 रुपये. 5,000त याला बायको करून दिली. शाबास. कोणाला, या पठ्ठ्याला. मग काय म्हणते ते आला मग घरी आला की मग त्याची सासू आली होती. त्याची सासू, मग त्याची सासू आल्यावर त्याची सासू काय म्हणली, त्याची बायको म्हणली होय व मथारी येरी बी भुनभुन लावती म्हणे रोज उठली की. आणि आपल्या वड्याला पूर आलाय म्हणे टाका नील नेऊन शेनी. पण आल्या त्याच्या मायला म्हणला बरं टाकतो म्हणला नेऊन शेनी. दुसऱ्या भागातली गोष्ट. मग टाकतो म्हणला नेऊन. मग आता या त्या वेळेस काय झालं, हिची माय झोपली, याची माय झोपली. ती बाईक मेली होती ना वाटते पहिली त्याची बायको. ऐक की मग आता हे दुसरा भाग आहे. पहिल्या बायकोचं काय झालं, ती पहिली बायको मेली, ही दुसरी बायको करून दिली त्याला पैसे देऊन. ती पहिली ती गेली मेली, तिचं सावडण सगळं झालं, तिचं आध्या संपला. आणि मग म्हणला मग आता ही बाहेर झोपली होती ना कोण, याची माय झोपत आहे ना रोज शपरीत समजा. त्या दिवशी म्हणे आई तू काय कर म्हणे घरातल्या खोलीत झोप. आणि आता तिची माय आली ना म्हणे तर तिची माय झोपली म्हणे बाहेर. बर म्हणे तिच्या माय झोपू दे म्हणे बाहेर. आता याच आणि हिची खाना खून आता त्या मायला काय माहित आहे. हो ना, ते व्हायला का नाही म्हण. मग आता हिची याचे खाना खून त्या मायला काय माहित आहे नाही ना. मग त्यानं काय केलं, नदीला आला पूर. पूर आला की तिची माय जे पलंगावून उचलली बाहेरच्या बाजावरली की धरली की टाकली पुरात नेऊन शाळी डायरेक्ट. पुरान गेली वाहत ती. मग ती बाई काय म्हणाली, मग आता पहाटे उठली मग आनंदानच ती रही लावायली. सासू पुरात टाकली म्हणल्यावर कशी म्हणाली, सरक फरक लावते रहीन पुराण गेल्या सासूबाई. सरक फरक लावते रहीन पुराण गेल्या सासूबाई. मग आता तिचा नादच लावला होता तिनं. आता तिला आनंद झाला सासू पुराण गेली म्हणल्यावर. ते कसा म्हणतंय, मग त्यानं घेतली गुंडी घेतली आणि गेला दूध काढायला. ऐक जरा ध्यान देऊन ऐक, या गोष्टीवर ध्यान दे. पक्का ध्यान आहे. मग ते पुरा ते हे गेला ते दूध काढायला. कसा करतोय, पान्हाव पान्हाव ग गाय घरात पठ्ठ्याची माय पुराण गेल्या सासूबाई. पान्हाव पान्हाव ग गाय, पान्हाव ग पान्हाव पान्हाव ग गाय घरात पठ्ठ्याची माय पुराण गेल्या सासूबाई. ते गेलं त्याच्या बायकोच्या कानी उतार. शाबास. म्हणे माय शिव पान्हाव पान्हाव ग गाय घरात पठ्ठ्याची माय पुराण गेल्या सासूबाई कसं म्हणायला. तिला वाटलं बरं झालं गड्या मही सासू गेली पुराण. अगं पण इमानदार आजकाल इमान आहे बी आणि नाही बी. जेवढं इमानान राहिलं का त्या दिवशी देव आपण इमानदार हो कव्हा ना कव्हा मात्र देव देऊन जाईल. आता हे निसर्गाची देणगी हे म्हणून हे फुला नेले. मग ती गाय पान्हावली आणि मग म्हणते होय
मग या माईल उठवा आणि चहा प्यायला म्हणलं तूच जाऊन उठव. हम्म. उठवाय गेली तर तिथं सासूबाई आणि माय तिची पुराण गेली. शेट रे. वा, याच्यातून काय बोध देशील तू आई माणसाला, म्हणजे काय सांगशील थोडक्यात एका ओळीत सांग ना. एका ओळीत. सासू जी आहे ती पण आपली माय, ती कोणाची पण माय असते. बरोबर. भावजया जर असली ती कोणाची पण बहीण असती, बायको जर असली ती कोणाची माय असती, बहीण असती. असं असं कोणी कोणी म्हणतंय ते मायची गार. अरे मायवर शिव देऊ नको. अरे ती माईवर शिवी नको देऊ ज्ञानीवंता, आधी येईल तुही म्हातार मग कस्तुरीच्या गोता. जाती गाडी.